हॅलो. हॅलो. अगं मी तुझी मैत्रीण पवित्रा बोलतेय. बोल ग. काय करतेयस? झोपलीयस का? हो ग. ओ सॉरी यार, डिस्टर्ब केलं का? काही हरकत नाही. काय आहे बोल. काही नाही ग, माझा नवरा आहे ना, तो कुठल्या कामानिमित्त तुझ्याच गावी येतोय असं म्हणाला. तेव्हा मला अचानक एकदम तुझी आठवण आली. हं, बिचारा माझा नवरा, त्याचं तिथे कोणीच नाहीये. अचानक तुझ्याच गावी येतोय तर तू तुझ्या नवऱ्यासोबत बोलून त्याची मदत करायचं बघ ना. हो असं आहे. ठीक आहे, मी बघून घेईल. हे सांग केव्हा येणार आहेत ते? हा, ते पोचणारच असतील. कदाचित उद्या सकाळी तिथे पोचतील ते. हं, ठीक आहे. माझ्या घराचा पत्ता तुला माहिती आहे ना? हो, माहितीये. हां, ते तुझ्या नवऱ्याला देऊन देशील. ठीक आहे. अच्छा, त्यांना येऊ दे, मी बघून घेते. खूप खूप धन्यवाद ग. काही हरकत नाही. मी तुझा पत्ता आणि फोन नंबर त्यांना देते. अच्छा, मी फोन ठेवते आता. बरं, ठीक आहे. हं. ऐका. अरे कोणी आहे? कोणी घरी आहे का? हो, आत्ता येते मी. हाय. हाय, तुम्ही कोण आहात? मी पवित्राचा नवरा आहे. ओ, ते तुम्हीच आहात का? तिने तुम्हाला फोन केला होता का? हो, फोन करून सगळं सांगितलं तिने. हा. ठीक आहे, हं. तुम्ही आत या ना. हा. बसा. हम्म. हा. भल्या सकाळी येऊन मी तुम्हाला काही त्रास तर नाही दिला ना? नाही, नाही, असं काही नाहीये. अच्छा, हे सांगा, बरोबर पत्त्यावर कसे आले तुम्ही? माझी बायको, तुमची फ्रेंड, तिने व्यवस्थित डिटेल्स देऊन मला पाठवलं इकडे. ओ, असं आहे. हम्म. ते सगळं सोडा, तुम्ही इथे कुठल्या कामाने आलात? हम्म. मी एक रिअल इस्टेट बिझनेस करतोय. हं. इथे कोणी जागा विकतंय असं ऐकलं होतं मी. म्हणून असा विचार केला की एकदा ती जागा बघून जावी म्हणून. अच्छा, असं हां. आहे. तसं तुमचं शिक्षण सगळं इकडेच झालंय ना? आणि तुमच्याकडनं मला काही डिटेल्स हव्या होत्या म्हणून मी इकडेच आलो. ठीक आहे. थोडं बसा, मी प्यायला काहीतरी आणते. हां, ठीक हं. आहे. अ, हे सांगा, तुम्ही नाश्ता केला की नाही? नाही, नाही. तर ठीक आहे. नाश्ता केल्यावर मग आपण चहा पिऊ. या ना. हां, हां. हं, हे घ्या. हं. नाश्ता एकदम मस्त आहे. धन्यवाद. इथे जवळपास कुठलं हॉटेल आहे का? हॉटेल का? हॉटेल कशाला? तेच माझ्या राहण्यासाठी. हॉटेल वगैरे कशासाठी? जर इतकं मोठं घर इथे आहे तर हॉटेलमध्ये का थांबाल तुम्ही? तुम्ही इथेच थांबा. यामुळे तुम्हाला काही त्रास तर नाही होणार ना? काही त्रास होणार नाही. हं. बरं ते जाऊ द्या. तुमचा नवरा दिसत नाहीये. ते एका कामानिमित्ताने दुबईला गेले आहे. त्यांना वापस यायला 10-15 दिवस लागतीलच. हं. हं, हं. ठीक आहे. अच्छा, तुम्ही चला ना, मी तुम्हाला खोली दाखवते. हं. या ना. हं. या खोलीत तुम्ही थांबू शकता. हो, ठीक आहे. थोडं थांबा, मी एका मिनिटात वापस येते. हो, ठीक आहे. हं. हां. हं. हं. हं.
हम्म, हे घ्या. हम्म. हे माझ्या मिस्टरांचं आहे. तुम्ही हे वापरून घ्या. हो ओके. तुम्ही फ्रेश होऊन इथे आराम करा. हो ठीक आहे. हं. हम्म. 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 अरे बापरे, ही इतकी सुंदर असेल विचारच केला नव्हता. हम्म. काही करून हिला गोड गोड बोलून आपल्या ताब्यात करावंच लागेल. या. तुम्हाला काय आवडतं जेवायला ते सांगा. दुपारच्या जेवणात तेच बनवून देईल. नाही नाही नकोय, मला ती जागा पाहायला जायचंय ना, हं? तर मग परत यायला बराच वेळ लागेल. जरी कुठलंही काम असेल तरी तुम्ही जेवायला इथेच याल. ठीक आहे. हं. एक मिनिट. हं. हॅलो. हो आले का? हो ठीक आहे, मी येतोच. हं. त्या जागेवाल्यांनी कार पाठवले माझ्यासाठी. मला आत्ताच निघावं लागेल. ठीक आहे, तुम्ही जाऊन या. जेवायला तुम्ही बरोबर वेळेत येऊन जाल. हो ठीक आहे, मी येतो हं. आता. ठीक आहे. हं. हं? हाय राधा, कशी आहेस तू? हं. ए पवित्रा, मी ठीक आहे. हे सांग, तू कशी आहेस? हा, मी एकदम मजेत आहे. माझा नवरा तुझ्याकडे पोहोचला का? हो, ते आलेत. सकाळी मी त्यांना डब्बा बनवून दिला. त्यांनी खाल्ला. ते बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये थांबायचं म्हणत होते. इतकं मोठं घर आहे, बाहेर कशाला थांबायचं म्हणून मी त्यांना इथेच थांबवून घेतलं आणि तेही तयार झाले याच्यासाठी. थोड्या वेळ आधी जमीनवाल्यांनी कार पाठवली त्यांच्यासाठी. ते त्यांच्याबरोबर गेले. असं आहे का? खूप खूप धन्यवाद. मी तर घाबरलीच होती. ते कुठल्या हॉटेलमध्ये थांबवून त्रास करून घेतील. तुझे खूप खूप आभार. याच्यात धन्यवाद कशासाठी? हे सांग, तू केव्हा इथे येतेय? पुढच्या महिन्यात माझ्या मुलांना सुट्टी मिळाली की आम्ही सगळे मिळून येणार आहोत तिकडे. असं का? ठीक आहे, मला स्वयंपाक करायचा आहे. नंतर बोलू आपण. हो ठीक आहे. हं. ओ, तुम्ही आलात? हं. हे काय इतक्या लवकर आले तुम्ही? काम झालं का? हो झालंय काम. मी पण विचार केला होता खूप उशीर लागेल, पण ते काम जरा लवकर आटोपलं. ठीक आहे, या ना आत. हं. तुम्ही 2 मिनिटं थांबा. स्वयंपाक झाल्याबरोबरच आपण जेवून घेऊ. हो ठीक आहे. हं. अहो ऐका, गरम गरम स्वयंपाक तयार आहे. या, हो. तुमच्यासाठी बिर्याणी बनवली आहे. येऊन जेवून घ्या ना. हो मी आत्ताच येतो. वा. वा, हं? बिर्याणी काय मस्त बनवली आहे तुम्ही. मी पण बऱ्याच 5 स्टार हॉटेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी खाल्ली आहे. इतकी सुंदर बिर्याणी मी आयुष्यात कधी
खाल्लीच नाही माहितीये तुम्हाला. माझ्या बायकोपेक्षा पण चांगलं एकदम मस्त जेवण बनवता तुम्ही. जर तिच्या भांगेत सिंदूर भरण्याआधी जर तुम्हाला मी पाहिलं असतं ना, तर आई शपथ मी तुमच्याशीच लग्न केलं असतं. हा. हम्म. हम्म. आ. हम्म. हं, हं. हं. हं, हं. हं. हं, हं, हं. हं. ओहो. हं, हं, हं. 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 आ. हं. हं. अ, हं. 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 आह. हं. हं. आह. हं. हं, हं. हं, हं. हं. आह. हं. अरे तुम्ही? काय झालं? माझं डोकं फार दुखतंय. थोडं गरम पाणी मिळेल का? असं आहे? हं. तुम्ही जरा हॉलमध्ये वाट बघा. मी लगेच घेऊन येते. हं. चला. ठीक आहे. हं. 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 ऐका, तुमच्यासाठी गरम पाणी आणलंय मी. जर त्रास होत असेल आणि डोकं खूप दुखत असेल तर घरी औषध आहे. मी आत्ताच घेऊन येते. हां, ठीक आहे. हं. अ, अ, ह. हां. 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 हं. हे घ्या. अ, अ, हं. हं. हां. हं. हां. हं. हं. औषध घेतलं ना तुम्ही? थोड्या वेळातच तुमचं डोकं दुखणं ठीक होऊन जाईल. तुम्ही जाऊन आराम करा. हं. हां. हं.
ऐका. अहो ऐका. ह अ, ह अ, ह अ, ह ह अ, ह अ, सध्या डोकेदुखी कशी आहे हा तुमची? आता बरं आहे. हं. हा बघा, मी परत गावी जायचा विचार करतोय. हां. अ, ह, अचानक असं ह, काय झालं? अ, ज्या कामासाठी आलो होतो ते झालं, म्हणून परत जायचा विचार करतोय. असं आहे. हं. ऐका, हं. तुम्हाला काही विचारू शकतो का? विचारा ना. अ, थोडं इकडे येऊन बसा ना. ह, हं. अ, 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 हं. अ. हं. ऐका, आपण दोघं एक होऊ शकतो का? तुम्ही हं. मला जरा आनंद देऊ शकता का? हं. हं. हे काय बोलताय? कसं बोलताय तुम्ही? तुम्ही तर मला खूप आवडायला लागला आहात. जर आपण दोघं एकत्र आलो तर कोणाला काही खबर पण लागणार हं. नाही. अ, प्लीज माझं म्हणणं ऐका. हं. हं. माझं ऐका. माझ्यासाठी माझे मिस्टरच सगळं काही आहे. त्यांचा विश्वास मी नाही तोडू शकत. अ, अरे ऐका. अ, 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 हं, ह, अ, ह, हं, अ, ह, अ, अ, ह, अ, अ, हं, अ, 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 हं. अ, हं. अ, हं, हां. हां. अ, 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 हां. तुम्ही इथे आतमध्ये कसे आलात? अ, दार उघडं होतं. हां. अ, हं. जाऊ द्या. कशाला आलात हे सांगा. अ, अं, हं, अ, अ, हं, अ, अ, अ. प्लीज राधा, हं. समजून घेण्याचा प्रयत्न कर. हं. 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 मी आधीच तुम्हाला सांगितलं. मला त्रास नका देऊ. क्षमा करून तुम्ही चालले जा इथून. यापुढे माझ्याबरोबर असं काही वागू नका. अ, ह, अ, हं, 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 ह, हं, ह, हं.
ऐका. अहो ऐका. राधाजी. हो, लगेच आली. अच्छा, मी येतो. हे घ्या, चहा पिऊन घ्या. हं. मी काल जे काही बोललो तुम्हाला, तुम्ही ते मनाला नका लावून घेऊ. काल रात्री मी जे काही बोललो तुम्हाला ते सगळं माझ्या पत्नीला तुम्ही सांगू नका. हं.